नमस्कार, मी डॉक्टर सुप्रिया सराटे. मित्रांनो, आपले आमच्या या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण रत्नशास्त्राबद्दल जाणून घेणार आहोत. रमणीयतरम यस्माद रमन्तेस्मिन् याविता तस्माद रत्नमिदं ख्यातम शब्दशास्त्र विशारदै. मानवी जीवनावर आकाशस्थ ग्रह परिणाम करतात. अशुभ ग्रहांचे अशुभत्व नष्ट होऊन त्यांचे शुभत्व प्राप्त व्हावे यासाठी आमच्या ऋषीमुनींनी रत्नांची योजना केली आहे. रत्न शोभेचा अलंकार नसून ते मनुष्य जीवनावर शारीरिक, मानसिक व आर्थिक परिस्थितींवर परिणाम करतात. अशुभ ग्रहांचे अशुभत्व नष्ट होऊन त्यांचे शुभत्व प्राप्त व्हावे यासाठी आमच्या ऋषीमुनींनी रत्नांची योजना केली आहे. जगातील सर्वप्रथम ग्रंथ ऋग्वेद होय. ऋग्वेदाच्या अनेक ऋचात रत्नांच्या श्रेष्ठत्वाविषयी उल्लेख सापडतात. ऋग्वेदाबरोबरच भारतातील अन्य प्राचीन ग्रंथ रामायण, महाभारत, अग्निपुराण, गरुड पुराण, श्रीमद देवी भागवत इत्यादी प्राचीन ग्रंथातही रत्नांचे गुणधर्म, गुणदोष, त्यांचे शुभ अशुभत्व याविषयी विस्तृत माहिती उपलब्ध आहे. ज्योतिषशास्त्राचे महान मर्मज्ञ आचार्य वराहमिहिर यांच्या बृहत संहिता या ग्रंथात रत्नांच्या गुणदोषांचे व उपयोगांचे विस्तृत विवेचन आहे. भावप्रकाश, रसरत्न समुच्चय व आयुर्वेद प्रकाश या प्राचीन आयुर्वेद ग्रंथात रत्नांची भस्मे तयार करण्याच्या कृती व त्यापासून होणारे शारीरिक फायदे यांचे विवेचन आहे. अगस्तिमती, कौटिल्यीय अर्थशास्त्र, शुक्रनीती या ग्रंथातही रत्नांची विस्तृत माहिती दिलेली आहे. ख्रिश्चनांचा धर्मग्रंथ बायबल, मुस्लिमांचा धर्मग्रंथ कुराण या धार्मिक ग्रंथातही अनेक ठिकाणी रत्नांविषयी विस्तृत विवेचन आहे. जैन धर्मीय ग्रंथ श्री जबुद्वीपशांती चंद्रिया वृत्ती या ग्रंथात जैन धर्माचे प्रथम तीर्थकर श्री ऋषभदेव स्वामींच्या जन्मापूर्वी त्यांच्या मातेला स्वप्नात ज्या ज्या रत्नराशी दिसल्या त्या सर्वांचे वर्णन आहे. आधुनिक विज्ञानानेही पृथ्वीवर उत्पन्न झालेल्या रत्नांचा मानवी जीवनावर परिणाम होतो हेच स्पष्ट केले आहे. जन्मवेळी एखाद्या ग्रहाच्या रश्मी किरणांचा प्रभाव मानवी शरीरावर कमी प्रमाणात झाला तर त्या ग्रहासंबंधी प्रभावाची न्यूनता व रोगाचा मानवी जीवनात प्रादुर्भाव होतो. ग्रह प्रभावाची ही न्यूनता दूर करून समतोल साधण्यासाठी ग्रहांच्या रश्मी किरणांचा शरीरात प्रवेश होणे आवश्यक आहे. मानवी शरीरात ग्रहांच्या रश्मी किरणांचा प्रवेश करण्याचे माध्यम फक्त रत्नच होऊ शकतात. वैद्यकीय शास्त्राप्रमाणे वैद्य मानवी शरीरात ज्या ग्रहरश्मींचा अभाव त्या त्या ग्रहांच्या रत्नांची भस्मे करून मानवाला सेवन करायला लावून त्या अभावाची पूर्ती करतात. तद्वत ज्योतिषशास्त्रान्वये ग्रहांचे रत्ने धारण करायला सांगून हेच कार्य करतात. पदे पदे च रत्नांनी योजने रसकूपिका भाग्यहीना न पश्यन्ति बहुरत्ना वसुंधरा. ग्रह मानवाच्या जीवनावर अंतर्बाह्य प्रभाव टाकतात. मानवी जीवनाच्या विभिन्न अवयवांचे प्रतीक सौरमंडळातील 7 ग्रह आहेत व त्यांचा मानवी जीवनावर परिणाम होतो. प्रामुख्याने प्रत्येक ग्रहाचा रवी आत्मा, चंद्र मन, मंगळ धैर्य, साहस, बुध वाणी, गुरु ज्ञान, शुक्र वीर्य, शनी संवेदना याप्रमाणे प्रभाव असतो. रत्नात विशिष्ट रश्मी किरण विद्यमान असल्यानेच त्याला रत्न म्हणतात. रत्न धारण करण्याची परंपरा वेदकालीन काळापासून चालत आलेली आहे. जगातील सर्वात जुना ग्रंथ ऋग्वेद आहे. हे मॅक्स मुल्लर सारख्या अनेक विद्वानांनी मान्य केलेले आहे. या ऋग्वेदाच्या पहिल्या मंत्रातच ओम अग्नि मीडे पुरोहितम यंत्रस्य यज्ञस्य देवम रुदित्वम होतारम रत्नधाम. सर्व ग्रह अंतराळात आपापल्या कक्षेत फिरत फिरत ठरलेल्या वेळात पृथ्वीच्या सभोवती फिरत असतात. बालक मातेच्या गर्भातून सर्वप्रथम जेव्हा पृथ्वीच्या वायुमंडळात प्रवेश करतो तेव्हा तो निर्विकार व रश्मीरहित असतो. परंतु जन्म झाल्यावर पृथ्वीच्या वायुमंडळाच्या संपर्कात येता क्षणीच सर्व ग्रहांच्या प्रभावाखाली ते निर्विकार शरीर येते.
त्यावेळी ज्या ग्रहांचे किरण घनीभूत होत असतील त्या ग्रहाचा सर्वाधिक प्रभाव त्या बालकावर होतो. ज्या ग्रहाचे किरण विरळ असतील त्या ग्रहाचा प्रभाव बालकावर कमी प्रमाणात होईल. सुरुवातीला ज्या किरणांचे आच्छादन बालकावर राहील त्या ग्रहाचा प्रभाव जन्मभर त्या बालकावर राहणार हे ओघानेच आले. दुर्बल ग्रहाचे सामर्थ्य लाभावे म्हणून त्या ग्रहाशी संबंधित धातू व रत्न धारण केले जाते. दुर्बल ग्रहाचे रत्न वापरल्याने तो दुर्बल ग्रह कुंडलीत सामर्थ्यवान होईल. रत्नांच्या उत्पत्तीविषयी मतभिन्नता आहे. वराह मिहिरांच्या मते बलिदैत्य व दधीचीच्या हाडातून रत्नांची उत्पत्ती झाली. रत्नांच्या उत्पत्तीविषयी एक कथा पुराणातही सापडते. राजा अंबरीशने एकदा आपल्या राज्यसभेत परमेश्वराने रत्ने कशी निर्माण केली असा प्रश्न उपस्थित केला. राज्यसभेत उपस्थित पंडित व विद्वानांना या प्रश्नाचे उत्तर देता आले नाही. तेवढ्यात महर्षी पाराशर दरबारात प्रविष्ट झाले. राजाने त्यांनाही तोच प्रश्न विचारला. रत्नाची उत्पत्ती व महिमा पुराणात आणि वेदात उत्तम रीतीने सांगितलेली आहे. मी तुम्हाला ती रत्नांची कहाणी ऐकवतो, ती ऐका. एकदा पार्वतीने शंकराला प्रश्न केला, हे प्रभो, मणिरत्न वगैरेंची निर्मिती कशी झाली आणि त्यांचा ग्रहांशी कसा काय संबंध येतो? शंकराने पार्वतीच्या या प्रश्नाच्या उत्तरात पार्वतीला जी कथा सांगितली तीच ही कथा आहे, स्वर्गलोकातील रत्ने. शंकर म्हणाले, सर्वप्रथम मी तुला स्वर्गलोक व पाताळ लोकातील रत्नाविषयी सांगतो. स्वर्गलोकात 4 मणिरत्ने आहेत, ती अशी. पहिले आहे चिंतामणी. हे रत्न पांढऱ्या रंगाचे असून स्वतः ब्रह्मा हे रत्न धारण करतात. हे रत्न सर्व इच्छित कार्यात त्वरित यश देते. दुसरे आहे कौस्तुभमणी. हे रत्न सोनेरी रंगाचे असून अनेक सूर्याचे तेज या रत्नात सामावलेले आहे. समुद्र मंथनाच्या वेळी लक्ष्मी समवेत हे रत्न निघाले होते. स्वतः विष्णू हे रत्न धारण करतात. तिसरे आहे रुद्रमणी. सोन्यासारखेच प्रकाशमान 3 रेखा असलेले हे चमकदार रत्न असून हे मी शंकर स्वतः धारण केलेले आहे. स्यमंतक मणी. हे निळ्या रंगाचे इंद्रधनुष्याप्रमाणे प्रकाशमान व तेजस्वी रत्न आहे. स्वतः सूर्य भगवान हे रत्न धारण करतात. पाताळ लोकातील रत्ने. जगात प्रामुख्याने 9 प्रकारचे सर्प आहेत. या सर्पाचे रंगही वेगवेगळे आहेत. त्यांचे काळा, निळा, हिरवा, पिवळा, पांढरा, लाल, गुलाबी, खाकी, दुध्या असे रंग आहेत. पाताळात वासुकी नागाच्या संरक्षणात ही रत्ने आहेत. या रत्नांच्या ज्वाजल्यमान प्रकाशात सर्प आपली सर्व कामे करतात. मृत्यूलोकातील रत्ने. शंकर म्हणाले, पार्वती, आता तुला मी मृत्यूलोकातील रत्नांविषयी सांगतो. राजा बलीची कथा तुला चांगलीच माहीत आहे. भगवान विष्णूने वामन अवतार धारण करून बलिराजाकडून 3.5 पावले जमीन मागितली. विष्णूने आपल्या 3 पावलांनी 3ही लोक पादाक्रांत केले. अर्ध्या पावलासाठी राजा बलीचे शरीर मागितले. भगवान विष्णूंच्या पदस्पर्शाने ते शरीर रत्नमय पाषाण झाले. विष्णूने आपल्या वज्राने त्याला पृथ्वीवर ढकलले. पृथ्वीवर छिन्नभिन्न होऊन पडत्या क्षणीच शरीराच्या सर्व तत्वातून वेगवेगळ्या रंगाची रत्ने प्रकट झाली. तेव्हा मी बलीचे शरीर 4 त्रिशूलावर नवग्रहांचे व 12 राशींचे प्रभुत्व त्यात प्रविष्ट केले. तीच नवग्रहांची रत्ने उपरत्ने पृथ्वीच्या खाणीतून मिळतात. ग्रहांप्रमाणे सर्व मृत्यूलोकातील प्राण्यांना शुभ अशुभत्व ही रत्ने उपरत्ने देतात. पार्वतीने हे सर्व ऐकून समाधान व्यक्त केले व पुढे विचारले, हे देवा, मला रत्नांची उत्पत्ती समजली. आता मला राजा बलीच्या शरीरातून निर्माण झालेल्या रत्नांची माहितीही सांगावी. शिव उत्तरले, ऐक पार्वती, एकूण 21 मुख्य रत्ने बलीच्या शरीरातून निर्माण झाली. माणिक, मोती, पोळे, पाचू, पुष्कराज, हिरा, नीलम, गोमेद, लसण्या, फिरोजा, चंद्रकांतमणी, धृतमणी, तैलमणी, भीष्मक, उपलकमणी, स्फटिकमणी, पावस, उलुकमणी, लाववर्तमणी, मासरमणी, इसम संग अशा प्रकारचे मृत्यूलोकात 21 रत्नांची उत्पत्ती व प्रसार झाला.
रत्नांचे भौतिक गुण, रत्नांची रचना विविध प्रकारे आहे, ज्यावर रत्नांचा आकार, लांबी, रुंदी असे वैशिष्ट्य दिसतात. काही रत्नात उष्णतेमुळे विद्युत शक्ती निर्माण होतात. काही रत्ने तापसूक चालक असतात, त्यांचा स्पर्श थंड भासतो. तर काही रत्ने तापकुचालक असतात, त्यांचा स्पर्श उष्ण भासतो. हिरा तापसुचालक रत्न आहे. पुष्कराज, पोवळे इत्यादी तापकुचालक रत्न आहेत. स्फटिक, टूरमलिन, नीलम ही रत्ने विद्युतमय आहेत. काही रत्नात घर्षणाने विद्युत उत्पन्न होते. अंबर, हिरा, टूरमलिन ही रत्ने विद्युत उत्पन्न करणारी आहेत. रत्न ही बहुमोली व अल्पमोली अशा प्रकारांमध्ये उपलब्ध असतात. आजकाल कृत्रिम रत्ने ही मोठ्या प्रमाणात बाजारात विकली जातात. मित्रांनो, रत्नतज्ञ, रत्न जाणकार व्यक्तीच आपल्याला योग्य मार्गदर्शन करून योग्य रत्न सुचवू शकतात. रत्न कसे निवडावे, कोणत्या गोष्टींचा कुंडलीवरून विचार करावा, कोणते ज्योतिष दृष्टिकोनातून नियम तपासून घ्यावे, श्रीकस्वामींचे रत्न का देत नाहीत, रत्न देताना कोणती दक्षता घ्यावी, या सर्व गोष्टींवर अनेक ज्योतिषी साशंक असतात. काही लोक समस्यांप्रमाणे तर काही लोक कारकग्रहांप्रमाणे रत्ने सुचवतात. जेव्हा एखादा जातक एखादी समस्या घेऊन त्यांच्याकडे येतो, तेव्हा ज्योतिषीय उपाय म्हणून ज्योतिषी त्यांना रत्ने सुचवतात. कोणते रत्न धारण केल्यावर ते लाभदायी ठरेल, भाग्यवृद्धी करणारे असेल, त्यावर कोणते संस्कार केले पाहिजे, या सर्व गोष्टी महत्त्वाच्या असतात. रत्ने स्थिर असतात, उपासना अस्थिर असते. आजकाल लोकांना उपासना करायलाही वेळ नसतो किंवा जमत नसते, पण परिणाम हवे असतात. ज्या गोष्टींची गरज असते, ज्या ग्रहांच्या बळाची गरज असते, हे समतोल करणे महत्त्वाचे असते. रत्ने चमत्कार करतात का? प्रारब्धाचे भोग कमी करण्यात यशस्वी होतात का? रत्ने कसे मदत करतात? भाग्यवृद्धी एका रत्नधारणेने होते का? या सर्व प्रश्नांचे शंका समाधान आपल्याला मिळेल फक्त आमच्या कार्यशाळेत. ज्वेलर्स राशीरत्न देतात. राशीरत्न कितपत योग्य आहे? कुंडलीत तो राशीस्वामी कशा स्थितीत आहे हे पाहणे महत्त्वाचे असते. त्याशिवाय रत्न देणे नक्की चुकीचे आहे. काही रत्नभूषण सांगतात की लग्नेशाचे, भाग्येशाचे, योगकारक ग्रहाचे, वक्री ग्रहाचे रत्न वापरा. हे कितपत योग्य आहे? ग्रहांची बलवत्ता, ग्रहांची स्थिती महत्त्वाची असते. काही लोक बलवान ग्रहांचे रत्न सांगतात, काही लोक बलहीन ग्रहांचे, तर काही आचार्य जो भावेश दूषित आहे त्यांचे रत्न सुचवतात. हे कितपत योग्य आहे? जीवन सुखकर करण्याचे कार्य नक्कीच रत्नात आहे. जिथे रत्नाची गरज नाही तिथे रत्न सुचवू नये. काही लोक 7.5 शनीचे रत्न घालतात. शनी मार्केश असेल म्हणजे सप्तमेश अष्टमेश असेल तरीही कधी कधी लोक ज्यांना 2 रत्नांची गरज असते तेव्हा गोंधळतात. कोणते रत्न नक्की उपयुक्त ठरेल, कोणत्या रत्नाने भाग्यवृद्धी होईल, असे प्रश्न त्यांना पडतात. कधी रत्न तत्काळ परिणाम देणारे असतात. शुभग्रहांचे रत्न व पापग्रहांचे रत्न देताना काय सावधानी घ्यावी, त्यांच्या परिणामांची तीव्रता कशी असेल हे पाहणे महत्त्वाचे आहे. काही लोक मृतग्रह, अस्तंगत ग्रह, वक्री ग्रह यांना महत्त्व देऊन रत्न देतात. यासाठी कोणते नियम आहेत? कुंडलीत अशुभ योग होत असतील तर काय करावे, हे ज्योतिषाने नीट अभ्यासणे महत्त्वाचे आहे. रत्नासंबंधी वयाचे बंधन आहे का? कधी, कोणी, कोणते, कसे रत्न धारण करावे ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. रत्न कोणत्या बोटात, कोणत्या धातूत, कोणत्या होऱ्यात धारण करावे, स्त्रियांसाठी वेगळे नियम आहेत का, हे सर्व पाहणे महत्त्वाचे आहे. विद्यार्थ्याने, वृद्ध व्यक्तीने, तरुण दाम्पत्याने कोणते रत्न वापरावे हे सुद्धा महत्त्वाचे आहे. उपरत्न काय कार्य करतात, या सर्व गोष्टीही महत्त्वाच्या आहेत. रत्न बाजारात महाग उपलब्ध होतात. काही लोक लोकांची रत्नबाबतीत दिशाभूल करतात. मूळ कुंडलीत योग होत नसेल तर गोचरी त्याला काय प्रभाव दाखवतील, नवग्रहांची अंगठी कोणी घातली पाहिजे, या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी फक्त आणि फक्त आमची रत्नशास्त्र कार्यशाळा अटेंड करण्याचा प्रयत्न करा. माझा हा व्हिडिओ शेअर करा. काही लोक रत्नशास्त्राच्या नावावर लोकांची दिशाभूल करतात. अर्धवट चुकीचे ज्ञान दाखवून पैसे उकळतात, जे चुकीचे आहे. आम्हाला आमच्या रत्नशास्त्राच्या कार्यशाळेबाबत चांगले अभिप्राय लाभले आहेत. जेव्हा आपण एक ज्योतिषी म्हणून
जातकाला मार्गदर्शन करतो तेव्हा ज्योतिषीय उपाय म्हणून रत्नाकडे पाहिले जाते. रत्न हे नक्कीच जातकाला त्याचे जीवन सुखकर करण्यासाठी मदत करते. पण रत्नसंस्कार करताना ज्योतिषीय दृष्टिकोनातून कोणत्या गोष्टी पाहिल्या जातात ह्याचा अभ्यास असणे फार महत्त्वाचे आहे. योग्य रत्न नक्कीच आपल्याला लाभदायी ठरतं. तेव्हा रत्नशास्त्राचा अभ्यास असणे हे महत्त्वाचे आहे. प्रत्येक ज्योतिषाने रत्नशास्त्र कार्यशाळा केलीच पाहिजे. प्रत्येक ज्योतिषाने ही रत्नशास्त्र कार्यशाळा आमच्याकडनं नक्की करावी. जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे. आपल्याला आमची रत्नशास्त्र कार्यशाळा नक्कीच आवडेल हा विश्वास आहे. आणि आपल्याला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.